येऊन द्या, डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. देव विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. माता विठ्ठल पिता विठ्ठल विठ्ठल माता माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. नमा म्हणे माझ विठ्ठल सापडला नमा म्हणे माझ नमा विठ्ठल सापडला म्हणून कळी काळ पाड नाही म्हणून कळी काळ पाड नाही म्हणून कळी काळ पाड नाही पाड नाही पाड नाही. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 नमस्कार सुस्वागतम. कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलं तुमच्या हक्काचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, पावर्ड बाय गुड नाईट नीम लो स्मोक कॉइल. तर कार्टी काळजात घुसली, अ फेअर डील आणि लग्नलॉजी या नाटकातले कलाकार काल आमच्या भागात आमच्या सोबत होते आणि त्यांना मी विनंती केली होती की उद्याच्याही भागात तुम्ही आमच्या सोबत असा. त्यांच्या सोबत सुरू करतोय आजचा हा भाग. तर आज हे सगळे पाहुणे माझ्या विनंतीला मान देऊन आमच्या या गावामध्ये आलेले आहेत. टीव्हीवरती जसे काही कार्यक्रम घडतात सर,
तसे आमच्या इथल्या केबल चॅनलवरती ते दाखवतात. गुलकन केबल नेटवर्क असं आमच्याकडे चालतं. आतापर्यंत आपण आपकी अदालत बघितलेली आहे. आमच्या गावात हे करतात बाप की अदालत. आणि त्या बाप की अदालत मध्ये आज खुणावरती मुकदमा चालणार आहे हे मला तुम्हाला सगळ्यांनाच बघायचं. सुरू करूयात बाप की अदालत. नमस्कार, मी लाजत शर्मा. बाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो. मोठमोठ्या सेलिब्रिटींना आपण इथे बोलवतो. अरे मृण्मयी, कशी आहेस? मस्त. बरी आहेस ना? अरे आपको देख के एक शेर अर्ज है. कभी किसी मोड़ पे तू मेरा हाथ थाम ले, कभी किसी मोड़ पे तू मेरा हाथ थाम ले. काय कसं काय, बरं आहे ना दामले? अरे चला धंद्याला लागूया. तर बाप की अदालत मध्ये आरोपीला बोलवण्यापूर्वी इथे जजला बोलवतो. इथे जज कोणी असतं, असं कुणी येतं मग, असं काही नसतं. आपले आजचे जज आहेत झाडू कराटे स्पर्धेचे जज भारत गणेशपुरे. हे काय आज काय, हे काय तुम्ही पण ब्लॅक बेल्ट? नाही रे, पोट जास्त वाढलं की थोडं बांधून घेतलं. काही काही लोक ऑपरेशन करून काढतात, आपण आपलं बांधून घेतलं. टेन्शन नाही राहत ना आपलं राहत. आणि कराटे बिराटे सगळी जबाबदारी याच्यावर आहे. पोरगा आपला. अरे याला परत कशाला आणलं इकडे? अरे सुट्ट्या पडल्या ना शाळेला आता. मग घरी जाम तोडफोड करते यार तू. कराटे कराटे करून लागून ताईची ताईची हा काय बाळा बाळा, लय ताईची करून लय लागून गुण, लय ताईची. गुण काय त्याच्यावर. काय ताईची ताईची शिवी दिलीस ना? नाही नाही, प्रकार आहे तो. प्रकार आहे प्रकार प्रकार आहे, ताईची. ताईची ताईची ताईची. हा कर ना बाळा. हा हा वाह शाबास. अरे वाह. हा अरे वाह, वीट फोडणार आहे वीट. शाबास, क्या बात है यार. हा ओ जोरदार ताळ्या. यस क्या बात है, क्या बात है. शाबास पप्पा हा बघू. यस यस ताईची काय आहे ते. ताईची ताईची नाही, बापाची आहे ती. चष्मा तोडला नालाय का. सुभाष रडू नका म्हणून पडून येत नाही. चल गुपचूप बस तिकडे. तर आजचे आपले आरोपी आहेत हा मला सगळ्यातलं सगळं कळतं असं म्हणणारे कतरीना कैफ यांना डाएटचे धडे देणारे आणि दिगंबर नाईक यांचे परममित्र आनंद इंगळे. पालखी वगैरे नाही आहे. कसे आहात? उत्तम आहे. म्हणजे बाकीचे बरे नसणार. तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? नाही तरी पण देणार आम्ही. द्या. इथे सगळ्यांना कामं हवी आहेत. तर घाबरू नका, तुमच्यासाठी पुण्याहून मागवलाय तो. अरे वा. पुणेरीच आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सरकारी वकील के बद्रिके यांचं. नमस्कार. अहो पुण्याचा वकील आहे, माझा वकील आहे, त्याला न आणि न मधला फरक कळत नाहीये. असं कसं निदान स्वच्छ बोलणारा माणूस तरी आणायचा. त्याच्यासाठी ते स्वच्छच आहे. नाही, त्याच्यासाठीचा प्रश्न नाहीये, सगळ्यांसाठी काय स्वच्छ आहे ते नको का कळायला. नियम पाळा. हा? नियम पाळा. नमस्कार, आनंद इंगले. तुला ल आणि ळ याच्यातला फरक जेव्हा बोलता येईल तेव्हा तू माझा वकील हो रे बाबा. मला नेमलंय सर. हा? नेमलंय मला इकडे. मी तुमचा सरकारी वकील आहे. कुठून आलात तुम्ही? मी भोसरीचा. माझं गाव
माझं गाव अच्छा गावाचं पुण्यात. नाव आहे. अच्छा अच्छा पुण्यात. व्हेरी गुड व्हेरी गुड. तर मी हा. ह्यांच्या बाजूने लढणार आहे आता. हा ही केस मी इथेच हारलोय मग. तर असं करू नका. इंगळे तुम्हाला कोर्टाने दिलेला वकील हा घ्यावा लागणार आहे. हे कोर्टाच्या इथे आपलं काय म्हणतात नियम त्याला म्हणतात त्याला. नियम आहे. चला कोर्टाला कारवाई सुरू करा. भाकर वरीवर हात ठेवून शपथ घ्या. सर चोरू नका सर, ठेवा नुसता हात ठेवा सर आणि शपथ घ्या. हा. जे काय बोलन ते खरं बोलन. जे बोलीन ते खरं बोलीन. नाही सर, नीट लक्ष द्या. जे काय बोलन ते खरं बोलन. आई रक्ता शपथ. जे बोलन ते खरं बोलन. येईल सर, येईल. आई रक्ता शपथ. नाही मला हे येईल का नाही हा प्रश्न नाहीये, हे मला म्हणायचं नाहीये. सर बघा सर. कोर्टाचा अपमान होतोय. जे काय सांगेल ते कोर्टापुढे बोललं पाहिजे. आई रक्ता शपथ. वाट लावा माझी उभ्या महाराष्ट्रासमोर. आय रक्ता शपथ. जे काय बोलन ते खरं बोलन जे काय बोलन ते खरं बोलन. आणि सगळे दिलाचा राज खोलन. जा रे जा तू ना. शपथ. आणि सगळ्या दिलाचा सगळे आणि सगळे दिलाचा राज खोलन. दिलाचा राज खोलन. एक मिनिट आधी आरोपी आत घ्या. आरोपीला आत घ्या. माय गॉड, एक मिनिट थांबा. तुमची कारवाई मी थांबवलेली आहे, पण याला आधी आत घ्या. कोण आहात तुम्ही? नाव काय तुमचा? सायनिस्ट. हा म्हणजे सायनिस्ट म्हणजे मी शोध लावतो सर. कुठं राहता? कुठं तुम्ही? सायनिस्ट. अरे सायन्स कळलं. राहता कुठं ते सांगा. सायनिस्टला राहतो. माय गॉड, आमची केस घ्या. मला जायचं लवकर. काय केस घ्या. केलंय काय त्यांनी सांगा पटकन. या माणसानी भर रस्त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबलला वेळे वाकडे इशारे केले की नाही? अहो नाही तसं काहीच केलं नाही सर. काय? अहो सर हे नाही, मी असं करत होतो. हे बघा, हे हे बघा, बघा. हे बघा. असं केल्याने ना वाघ येत नाही. काय पण इथं कुठं हाय वाघ? मी करतोय म्हणून येत नाही. आणि थांबवलं तर हे थांबवलं ना तर वाघ येईल. नाही करा करा. करा वाघ येत नाही, करा. सगळ्यांनी करा. चांगला शोध लावलाय तुम्ही. कोर्टाची कारवाई पुढे कसं करा. नाही शोधबीत काय नाही. मग? आई म्हणली होती झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. त्यामुळे हे बघा. जुकते तुनक ते काय आहे ते? अरे ऑर्डर आहे ते. अच्छा हा ओके. घ्या त्यांच्यावर आरोप ठेवा. आरोपीवर आरोप ठेवा. तर बाप की अदालत मध्ये आनंद इंगळे यांच्यावर पहिला आरोप आहे. आरोप केला मी केला आरोप मी केला. चला तर हा बाप की अदालत मध्ये आनंद इंगळे यांच्यावर पहिला आरोप आहे. आनंद इंगळे, तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही सहकलाकारांची नेहमी दिशाभूल करता. म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला तुमच्या नाटकातले संवाद पाठ नसतात. थोडस वेगळं उत्तर आहे माझं. शेवटच्या दिवसापर्यंत हे जरा चुकलंय. हा, मला बऱ्याच वेळेला नाटक सुरू झाल्यानंतर सुद्धा संवाद पाठ होत नाही. हा आरोप का केलाय मला माहिती नाही. म्हणजे हा तुम्हाला कोणी सांगितला आणि माझ्या कुठल्या सहकलाकारांनी सांगितला हे मला जरा बघायचं आहे. काय करणार तुम्ही? नाही कारण हे काय हा माझ्यावरच्या असूयेपोटी केलेला आरोप आहे. हा मला अमान्य आहे. मला संपूर्ण डायलॉग पाठ असतात. वस्त्रहरण मधला एक डायलॉग म्हणून दाखवा. आणि कृपया मालवणी बोलण्याचा प्रयत्न करावा. वस्त्रहरण या नाटकातला एक डायलॉग जो पाठ आहे तुमच्या, म्हणा. नाही वस्त्रहरण मध्ये नाही तुम्हाला पाठ नाही. तुम्ही आता म्हणाला होतात. नाही असं नाही. मी
आत्ता म्हणाला सगळं पाठ असतं माझ्या. सांगा आता काय पाठ बरोबर आहे, सगळं पाठ असतं माझ्या. फक्त मला वस्त्रहरण मधलं एवढी एक तर माझी भूमिका नव्हती नाही, त्याच्यामध्ये. काय छोटी का असे ना, बोला ना, ते छोटीच होती काय ते? अजून काय राहुला काय 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 पाठ आहे मला, पाठ आहे. मंगेश कदम होते त्याच्यामध्ये. मंगेश सर मला सांगा, मी कधीतरी विसरायचो नाही, मला फक्त लक्षात राहायचं नाही. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग काय आता बरं, त्या नाटकामध्ये तुम्ही बोलू नका, कारण त्या नाटकातले जे कलाकार मालवणी बोलणारे म्हणून घेतले होते ते साधी भाषा बोलायच्या लायकीचे लोक नाही. तुम्ही चांगलं बोलायचात मालवणी. मी आता नाटकात होतो ना, म्हणजे मी पण आलो ना त्यांच्यात. त्या नाटकाने मात्र आमचे एक सरकारी वकील त्याच्यात होते. हा. त्यांना विचारा, मी किती भराभरा आणि व्यवस्थित बोलायचो. मला माहिती आहे सर. म्हणा नाही रे, मला माहिती आहे रे. माझा साधारण मालवणी पुण्याच्या मुळामुठेच्या काठी जन्माला येऊन तिथेच त्याचे दहन झाले इतपतच आहे. तुम्ही सहकलाकारांना अंधारात ठेवता, यावर सरकारी वकिलाचं काय म्हणणं आहे? मुलात ते अंधारात का ठेवतील? ते काय एमईसीबी आहेत? का ठेवतील मला सांगा. आणि काजव्याला कोणी विचारतं का की तुझा प्रकाश तू कुठून आणतोस? अरे जा स्वतःच्या घरात जाऊन. सर माझा पॉइंट ऐकून घ्या. सर माझा पॉइंट ऐका. ते जर अंधार करत असतील तर तुम्ही तुमच्या घरचे दिवे लावा ना. सिंपल आहे सर. मग काजवा कुठून आला? काजव्याचं काय? सरळ साधं बोला, सरळ साधं बोल. हे बघा, कसेही असले तरी ते माझे वकील आहेत. तुम्ही त्यांना असं मारामारी करू नका. आता म्हणत होतात मला नको, मला नको नाही, म्हणून. बरोबर आहे, मी म्हणत होतो प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. मग माझं हे नाहीये. जास्त होतं, कारण अतिच होत आहे. प्रेम आहे, तुम्ही बाजू घेतली म्हणजे प्रेम आहे लगेच म्हणू नका. वैभव बांगलेच्या बाजूनी पण बोलतो मी. प्रेम आहे माझं त्याच्यावर. नाही सर. आहे की नाहीये सांगू हा नका. प्रश्न खूप वर्ष पडलाय रे मला. सर मला एक प्रश्न पडलाय. दिव्याचा शोध कुणी लावला असं नो? सर यांचं काय आता? तुमचं काय? कुणी लावला? मी कसा काय लावला? हे मी आधी लाईट लावली, खाटेखाली बल्ब पडला होता, तो घेतला आणि त्याला लावला. वागाला. तर बाप की अदालत मध्ये आनंद इंगळे यांच्यावर पुढील आरोप आहे. तुमच्यावर आरोप तुमच्या भावाने केलाय. तुम्ही घरी मदत करत नाही, तुम्ही घरात काम करत नाही, आणि काम केलं तर ते वाढवून ठेवता. मग तुमच्या घराचं शिफ्टिंग चालू होतं. मित्रांनी भावाला विचारलं काही मदत हवी आहे का, तर भाऊ म्हणाला होय, आनंद इंगळेला इथून घेऊन जा. घरामध्ये मी भरपूर कामं करतो. मग तेच नको असतात त्यांना. तुम्ही जी कामं करतात ते नको असतं त्यांना. वाढवून ठेवता तुम्ही कामं. नाही असा आरोप आहे. आनंद दादा खरं बोल, तू बाकरवाडीची शपथ घेतलीयस. ठीक आहे, हा आरोप मी मान्य करतो. अरे या माणसाचा त्रास होतो तुम्हाला. अरे हा माणूस म्हणजे फणस आहे, फणस. वरतून जरी काटेरी दिसत असला ना तरी आतून असा गुलगुलीत आहे, गुलगुलीत गर्यांसारखा सोनेरी. गुलगुलीत असं म्हणाले तुम्हाला? गुलगुलीत आहेत ते. कधी आंबा बघितले? आंबा? हा काय आंबा? अरे हा आंबा म्हणतात सर, तेच ते. हे बघा सर, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा सर, 1200 रुपये डझन. सर 1200 रुपये डझन आहे. सर मी 800ला देतो, घेता का एक पेटी? बिझनेस आहे सर. प्लीज सर. म्हणजे सर बघा 800ला चांगला आहे सर. फल बघा तुम्ही, स्पेशल आहे सर. सर घ्या ना. 800 म्हणजे जास्त होतं ते. ए कितीला दिला? हे 750ला देतो. 750. आंबे विकायला आला तू इथे? इथे काम मिळतात तुला, तर आंबे विकायला आलास? माय गॉड घ्या ना आमची केस. मला अरे जेवण काय करायचंय. हो जरा तुम्ही थांबा ना एक मिनिट. इकडे एक केस चालू आहे, त्यात तुमची केस. याला काय अर्थ आहे का? फालतूगिरी आहे. काय अरे काय आहे? अरे ही केस कोणाची आहे? माझ्या पोराच्या मिशावर पडलं तू. सर ही केस कुणाची? अरे माझ्या पोराच्या मिशावर पडल्यास. पप्पा फुगा फुगा. फुका काय सोडली मी आता? अहो फुगा फुगा. कशाला वाढवलं रे? कशाला वाढवलं ती एवढी मिशी? आधी उंची वाढवायची, मग मिशी वाढवायची.
मी या घड्याळाचा शोध लावला. घड्याळाचा शोध. हे मिस्टर इंडिया सारखं घड्याळ आहे. अरे मग त्याला देऊन टाका, तुमच्याकडे कशाला ठेवलं ते? नाही हा मी नवीन शोध लावला ना सर. हे काय याची चावी फिरवली ना की माणूस दिसतच नाही. काय सांगता? कसं काय? हे बघा आता बघा तुम्ही. सर दिसतोय मी? अरे कुठं काय, काहीच नाही. बघा आता बोलल्याच्या सर मी दिसत नाही. अरे दिसत नाही म्हटलं मी, काहीच नाही. जादू नाहीये म्हटलं. दिसून राहिलं तुम्हाला? नाही सर तुम्ही बघा ना आता तुम्हाला दिसतोय का मी? अरे हा दिसतो म्हणजे माझ्या समोर उभा आहे. सर तसं नाहीये. तुम्हाला दिसतोय तो तिथं नाही, मी इथे. आता सांगा मी कुठे? अरे तू इथंच आहे. नाही सर मी तिथं नाही सर, मी इथं आहे सर. वागाला. तर बाप की अदालत मध्ये आनंद इंगळे यांच्यावर पुढील आरोप आहे. तुम्ही इतरांच्या टॅलेंटला वाव देत नाही. नवकवींच्या प्रतिभेचा तुम्ही गळा पकडता. हाही आरोप मला मान्य नाहीये. इतरांच्या टॅलेंटला आपण कोण वाव देणार आहे किंवा न देणार आहे म्हणजे. पण एक फार मोठे कवी आहेत, त्यांची कविता तुम्हाला अजिबात आवडत नाही का? कोण बरं? समाज कवी वाचस्पती पुष्कर श्रोत्री. अरे हा कवी कधी झाला? कवी कुणीही कधीही होऊ शकतं. त्यांच्या कविता तुम्हाला का आवडत नाहीत? किती छान करतात त्या कविता, किती छान. मी त्या दिवशी वाचली एक कविता. असे का असे का असे का, बेलाला पाने तीनच का, ताटाखाली वाटीच का, वाटीत दूधच का, दूध मांजर पिऊन गेलीच का. पुष्कर श्रोत्री. अरे वा, ग्रेट रे बाबा. किती छान कविता आहे. सगळ्यांना काही उगाच विदर्भाचा म्हणून सगळ्याला ग्रेट म्हणू नका. कल्पना सर किती काय कविता आहे का? छान आहे. मी तुम्हाला सांगू का, मला पुष्कर श्रोत्री कविता करतात हे मुळात आधी माहिती नव्हतं. ते करत असतील तर त्यांनी त्या ताबडतोब थांबवल्या पाहिजेत असं माझं मत आहे. तुम्ही ठरवू नका त्यांनी थांबवायचं, ते करत राहणार. नाही हे बरोबर नाही. हा आमच्यावरती आरोप करता तुम्ही. कसले आरोप? की तुम्हाला त्यांच्या कविता आवडत नाहीत म्हणजे त्यांच्या तुम्ही काय गळचेपी करता म्हणून. अरे बापरे, मी हे करून आरोप सिद्धच करतोय नाही का? कवितेमध्ये प्रतिभा हवी, प्रतिमा हवी, कला हवी. जशी आता तुम्ही माझीच कविता घ्या ना सर. अरे कवी कुणीही होऊ शकतं. लक्ष देऊ नाही का? अगर मेरी टिंगल करके तुम करोगे मेरा छळ, वाह वाह. अगर मेरी टिंगल करके तुम करोगे मेरा छळ, मिलेगा लगेच तुम्हें तुम्हारे बुरे कर्मों का फल. क्या बात है. बघा, मारूंगा वेत की छड़ी से तो उठेंगे आंग पे दर्द है सर, दर्द. और तभी तुमको समझ में आएगा और हो जाओगे सूत के जैसे सरल. हे असते इंगळे प्रतिभा. बघा काय बोलताय तुम्ही? सर मी पण कविता की. अरे वा वाह 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 वाह. परत सुरू घ्या. आला आला वारा संगे, वाह वाह वाह. कडक. आला आला वारा संगे, आला आला वारा संगे, दोरीवरचे कपडे उडून जातील घरात. दर्द. बाप की अदालत मध्ये आनंद इंगळे यांच्यावर पुढील आरोप आहे. तुम्ही खूपच हेल्थ कॉन्शियस आहात. खूपच म्हणजे व्यायाम वगैरे म्हणजे आतापर्यंत अनेक डॉक्टरकडे गेलात तुम्ही. हा एक आरोप मात्र माझ्यावर नक्की आहे. हा आरोप म्हणशील तर हा करेक्ट आहे. हा पण तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर एकच झालं की तुमचं वजन कमी नाही झालं, त्यांचं फक्त मनोरंजन झालं तिकडे. तुम्ही खरंच व्यायाम करता म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन कोणाशी आहे? सलमान खान की अरे काय बाबा, नाही की जयवंत वाडकर? अरे कौल घातलं डोक्यात. कौल. अरे कौल फोडलं त्याच्या डोक्यावर.
अरे अरे होत नव्हता म्हणून देवाकडे कौल मागून घेतला रे हा. सर मग देवाचा कौल मिळाला असं समजा ना. कसा? माझं नाव देवा आहे सर. अरे पोरगा आहे रे माझं ते, सुट्ट्या लागल्या म्हणून आणलं त्याला. कोण तोडफोड करू नका, सरळ सरळ बोला काय बोलायचं आहे ते. सर ते वजन कमी करत नाहीत यावर बोलतोय आपण. एक मिनिट. अरे माणसाच्या शारीरिक वजनावर जाऊ नका, त्याचं सामाजिक वजन बघा. सामाजिक वजन. सर या आपण तुमचं सामाजिक वजन करूया. प्लीज सर या Please, सर. sir, या. नाही सर नाही हे अति होत आहे. हे नाही. मुद्दाम आहे हा. सर नाही सर नाही प्रूव्ह करा सर नाही. अरे काय प्रूव्ह करायचंय मला? मी असं म्हणतो की म्हणू नका ते दाखवा करून. नाही नाही तुम्ही 4 लोकांमध्ये असं 4 लोकांना महाराष्ट्र समोर 4 लोक यात कसला विचार करा. काय वजन बिजन करायला लावता रे? समाजातलं वजन दाखवूया आपण. करा सर या करा. सर तुम्ही प्रूव्ह करा. हा करा सर. दामले सर जरा बरोबर चला माझ्या. नाही नाही माझ्या बरोबर चला. आधी तुमचं वजन बघूया मग माझं वजन बघूया. नाही नाही एक एक पाय ठेवूया. तुझा एक पाय माझा एक. दोघं एकसाठी उभा राहा. काटा काटा तुटल, काटा तुटल. 60 160 60 किलो सरांचं आणि 160 किलो आनंद सरांचं. अरे 20 किलो. 160 किलो एक, 160 किलो दोन. हो कैसा किलो दिया? तुमको कितना किलो चाहिए? 2 किलो पे 1 किलो फ्री है. थोड़ा कम करो ना. अरे वो कम नहीं कर रहा, तुमको क्या है? अरे तू वकील आहेस का दलाल आहेस माझा? तू विकायला काय निघालाय? आनंद इंगळे यांनी आपल्यावरचे सगळे आरोप मान्य केलेले आहेत, पण खरोखर बघितलं तर आनंद इंगळे फार मोठी हस्ती आहे. नुसतं महाराष्ट्रातच नाही तर जगभरात जिथे जिथे मराठी लोक आहेत तिथे तिथे आनंद इंगळे हे फेमस आहेत. त्याबद्दल जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा वाजवा. तुम्ही झोपा ना. सर, त्यांना त्रास होतो तर झोपा म्हणलं, बाकी काय नाही सर. झोपावलं मी. अरे उठला होता रे कसा बसा तो? सर झोपू द्या, लहान लेकराला झोप पूर्ण झाली पाहिजे सर, मला माहिती आहे. तुमचं चालू द्या. अरे मेंदूतून जाईल तो. अजून आहेस ना रे बेटा? हा बस झोप झोप. तर आनंद इंगळे यांची प्रतिमा खूप मोठी आहे. तर आज या कोर्टात आले, हा खरं तर कोर्टाचा मान मानला पाहिजे आपण. म्हणून आनंद इंगळे यांना एक सौम्य शिक्षा आपण देतो का तुम्हाला जे गाणं तुमच्या आवडीचं असेल त्या गाण्यावर तुम्ही डान्स करा सर. चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल के तराने लिए मिलन की मस्ती भरी आंखों में हजारों सपने. मला आनंद सरांना विचारायचं आहे आता की तुमच्या नाटकातला कुठला प्रसंग आम्हाला बघायला मिळणार आहे? आमच्या नाटकामध्ये एक असा सीन आहे की बरेच दिवस एक गोष्ट मुलीला बापाशी बोलायची आहे आणि ती तिला बोलता येत नाही आणि एके दिवशी संध्याकाळी वडील घरात असताना तिला तो एक चान्स मिळतो. त्यातला जो एक छोटासा पार्ट आहे तो भाग आम्ही 2 जण करून दाखवू. किती? काय? पैसे किती हवेत? नाही पैसे नको आहेत, पैसे आहेत. मग अशी घुटमळतेस का आजूबाजूला? बाबा थोडं बोलायचंय तुला नाही. अशी सिरियस आहे? हो. थांब तुझ्या आईला पण बोलवतो. नाही आई नको. अगं तिलाही बोलवतो, ती ऐकेल ना. नाही आई नको. बाबा बस ना, आपण दोघंच. प्लीज प्लीज आपण दोघंच. अगं खूप दिवसात तुझ्या आईशी गप्पा नाही मारल्या ग मनासारख्या. तुला सांगतो पूर्वी एकदा बरं का लग्नानंतर मी आणि तुझी आई घरामध्ये असे गप्पा मारत बसलो होतो आणि काय झालं अचानक आईच्या डोक्यात आलं की आत्ताच्या आत्ता 11 वाजता सिंहगडावर जायचं. रात्री 11 वाजता? रात्री 11 वाजता. मग आम्ही रात्री 11 वाजता गाडी काढली, सिंहगडावर गेलो, तिकडे अजून गप्पा मारल्या. मग तुझी आई म्हणाली आता परत जाताना उलट रिव्हर्स मध्ये गाडी चालवत घरी जायचं. आणि तू तयार झालास? बायको काहीही म्हणाली तरी त्याचं कौतुक वाटावं एवढंच वय झालं होतं माझ्या लग्नाचं. तेव्हा तुझ्या आईने दिलेली ढेकर सुद्धा मला हरिप्रसादच्या बासरीसारखी मधुर वाटायची. बाबा. मग त्यानंतर 3 तास गाडी चालवत चालवत रिव्हर्स मध्ये आम्ही 5 वाजता घरी आलो. बोलवू का? नाही बाबा. आई कितीही भारी असली ना तरी मला फक्त तुझ्याशी बोलायचंय. तरी फारच सिरियस दिसतंय.
तुझं ब्रेकअप वगैरे झालेलं नाहीये ना? ई बाबा प्लीज हा, ब्रेकअप झाला म्हणून तुझी मदत घ्यावी एवढी वाईट कंडिशन अजून नाही आली आहे माझ्यावर. ऑलरेडी 2 ब्रेकअप अंगावर काढली आहेत मी. 2 बाळणपणा अंगावर काढली असल्यासारखं सांगतेय. बाबा ब्रेकअप मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आला ना तर सगळेजण मला विचारायला येतात. अशा 3 स्टुडंटची मी ऑलरेडी गाईड आहे. आणि काय शिकवतेस तू त्यांना? 2च गोष्टी. पहिली म्हणजे तुमचा पार्टनर युजलेस आहे, तुम्हाला आत्ताच कळल्यामुळे तुमचा खूप वेळ वाचलाय आणि हे सगळं तुम्ही 6 महिन्यात विसरून जाणार आहात. फक्त तुम्हाला 6 महिन्यानंतर नाही तर आत्ता कळलं पाहिजे. बाबा तुझं ब्रेकअप झालं ना तरी आय कॅन हेल्प यू. काय निकिता, आमच्यात ब्रेकअप वगैरे होत नाहीत. झालं तर आम्ही एकदम ब्रेकडाऊनच होऊ शकतो. बरं ब्रेकअप नाही तर त्यापेक्षा महत्वाचं काय बोलायचंय? लग्न. काय ग निकिता, कशाला या भानगडीत पडतीयस? अजून लग्नाची मोठी झालेली नाहीयेस तू. झालीस की मी सांगेन तुला. बाबा उशीर केला तर चांगली मुलं मिळणार आहेत म्हणून माझ्या सगळ्या मैत्रिणींचे आई बाबा त्यांना आत्तापासूनच लग्न ठरवून ठेवा असं सांगतायत. मूर्ख आहेत ते. पुढे कधीतरी मुलीला कॅन्सर होईल म्हणून आत्तापासून केमोथेरपी देता येते. व्हेरी फनी आहे बाबा. नॉट ॲट ऑल फनी. मग तुझं लग्न झाल्यानंतर काय काय होऊ शकतं याची कल्पना आहे का तुला? काय काय होऊ शकतं? हा ऐक ऐक, लग्नानंतर पहिल्या 6 महिन्यात तुझ्या लक्षात येणार की तुझा नवरा तुझ्या पहिल्या बॉयफ्रेंड इतका रोमॅन्टिक नाहीये. त्यानंतर अजून 6 महिन्यात तुझ्या लक्षात येणार तुझा दुसरा बॉयफ्रेंड या आत्ताच्या नवऱ्यापेक्षा जास्त मच्युअर होता. बरं हे सगळं कळून तू शहाण्या मुलीसारखी गप्प बसणार नाहीस. त्यानंतर एक दिवस दंगा करून हे सगळं त्या नवऱ्याच्या समोर तू सांगून टाकशील. मग तुमच्यात भांडणं, तू इथे घरी निघून येशील. मग तू आणि तुझी मामा घरात रडारड आणि हे सगळं शेवटी मला सांभाळावं लागणार. पण बाबा तेवढं तर तू करीनच ना, आनंदाने करीन. पण यातली वाईट गोष्ट अशी आहे ना निकिता की त्यानंतर तुम्ही पुन्हा एकमेकांबरोबर आनंदाने राहायला लागाल. चला हॅपीली मॅरीड. लग्नाची एवढीच घाई झाली असेल तर आम्ही ठरवलेल्या मुलाशी लग्न कर. नाही कारण काय आहे, 2 वर्षात तुझा चॉईस चुकला यापेक्षा साली आमची निवड चुकली हे सहन करणं तुला जास्त सोपं जाईल नाही का? बाबा तुझा लग्नाचा चॉईस चुकला असं वाटतंय तुला? वेडी आहेस का तू? नाही मग तू असं का म्हणालास? मम्मानी तुला फसवलं वगैरे नाहीये ना? तुझी मम्मा मला फसवणार? निकिता आत्ता जरी मला टक्कल पडायला सुरुवात झाली असली ना तरी केसानी गळा कापण्यात माझा हात धरणारा कोणीच नाही. चल जास्त वेळ जागरण होत नाही, मला ऍसिडिटी होते. बाबा सध्या घरात तू इतकं बोळ्यानी दूध पितोयस ना की तुला ऍसिडिटी वगैरे होणं शक्य नाही. काय असतं निकिता, ड्रिंक्स पार्ट्यांचे काही नियम असतात. पहिल्या पेगला मुद्द्याला हात घालायचा नाही आणि 3ऱ्या पेग नंतर महत्वाचं काही बोलायचं नाही कारण ते दुसऱ्या दिवशी लक्षात राहत नाही. जे काही बोलायचं ते ओव्हर द सेकंड पेग. मला वाटतं आपल्या बोलण्यातला पहिला पेग संपलाय. काय प्रॉब्लेम आहे? बाबा हे सगळं तुला कसं सांगायचं मला कळत नाहीये. सुरुवात कर. पुढचं सगळं कसं काढून घ्यायचं त्यात आता आयुष्य गेलं माझं. बाबा गेले 3-4 दिवस तुला एक बाई फोन. याच नाटकामध्ये यांच्या सोबतीनं आणखीन 3 कलाकार आहेत, त्यांना सुद्धा या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मंजुषा गोडसे, सौरभ गोगटे आणि नचिकेत देवस्थळी यांचं. मंजुषाजी या मंचावरती तुमचं मनापासून स्वागत करतो मी. थँक्यू. तुमचा अनुभव कसा आहे या नाटकाविषयीचा? खूप छान आहे. ही आमची टीम खूप छान आहे. नवीन पोरं आहेत, त्यांच्याबरोबर काम करायला नेहमीच उत्साह येतो आणि आनंद पहिल्यापासून आहेच आहे. सो दॅट तो एक वेगळाच आनंद आहे असं म्हणायला हरकत नाही. सौरभ या नाटकामध्ये तुझी काय भूमिका आहे? मी माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे गौतम आणि मी कॉलेज गोईंग आहे. हिचं नाव निकिता आहे आणि मी हिचा बॉयफ्रेंड आहे नाटकातला. तर खूप आजच्या जनरेशनला आम्ही रिप्रेझेंट करतोय. ही एक वेगळी जनरेशन आहे, ही एक आमची जनरेशन आहे. नचिकेत
तुझी काय भूमिका आहे नाटकात? मी गुरु नावाची व्यक्तिरेखा करतो आहे या नाटकामध्ये. पॅशनेटली जगणारा असा तो मुलगा आहे. थोडं गूढ सस्पिशियस असं थोडं कॅरेक्टर आहे, त्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त सांगणार नाही. पण नाटकात संघर्ष निर्माण करणारं असं हे कॅरेक्टर आहे, महत्वाचं असं. थँक्यू सो मच आपण इथे आलात. पुन्हा या, हा मंच तुमचा. थँक्यू सो मच. जोरात टाळ्या तिघांसाठी. सुदेश, लग्नलॉजी या नाटकाची संकल्पना सुद्धा तुमची आहे, दिग्दर्शन सुद्धा तुम्ही केलंय, तर या नाटकामधला कुठला प्रसंग आम्हाला तुम्ही दाखवणार आहात? म्हणजे नाटकातली नायिका सुनिधी ही चिडली आहे कारण सुहास नाटकातला नायक हा दारू पिऊन आलाय आणि दुसऱ्या दिवशी राग शांत करायचं म्हणून हॉटेलात जेवायला घेऊन जातो तिला, आणि त्या हॉटेलात तो जेवत नाही. का जेवत नाही त्याचं घरी आल्यावर उत्तर मिळतं, कारण दोघांच्या मेंदूची रचना, त्यामुळे ही दोघांच्या प्रायोरिटीज वेगळ्या, त्यामुळे ते का जेवत नाहीत तो प्रसंग तुम्ही केलात तर तो जास्त आवडेल. मोठ्या आयटीत मला जेवायला घेऊन गेला हॉटेलमध्ये आणि खाऊन काय आलो, गाडीवरची पावभाजी. ते सगळं सांगायची काय गरज आहे? नाही तर काय, कसले सवयी बाळगून ठेवल्या त्याने. अहो एवढ्या मस्त हॉटेलमध्ये गेलो होतो, एवढं सुंदर जेवण मिळतं तिकडे. आम्ही अर्धा तास लाईनीत उभे राहिलो आणि आत गेलो. नंतर ह्यांनी नकार दिला. का? मनासारखं टेबल मिळालं नाही म्हणून. आता मला सांगा, आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो का टेबल सिलेक्ट करायला? प्लीज सांगायला. 1 मिनिट, पैसे मोजतो आपण त्या जागेचे जेवणाचे. आपल्या मनासारखं टेबल नको, मला नाही आवडत. मला टेबल कसं लागतं, छान जेवताना काउंटर दिसलं पाहिजे आणि सगळे जेवताना दिसलं पाहिजेत. काय काय खातात कळलं पाहिजे आपल्याला व्यवस्थित. पण तशी एक जागा मिळाली होती ना आपल्याला. अरे पण कशी? ही अशी बाजूबाजूला काय खानावळीत जेवायला गेलो होतो? असं जेवतात का बाजूबाजूला कोण नवरा बायको? असं समोर इथे टेबल, इथे पाण्याचा ग्लास लावलेत सगळे, असं जेवण असतं? बरं, जेवताना 1000 वेळा प्रश्न विचारणार मला. बरं, एक सुहास, ही सोलकढी खूप छान आहे, हा मागूया काय रे अजून? हा हो हो म्हणजे काय, मागव ना. वेटर सोलकढी दे. सुहास, ही ना ही भाजी खूप छान आहे, मागूया का? ऐक ना सुहास, हा मागव ना, मागव. अरे जेवू का हिची प्रश्नांची उत्तर देऊ? बरं, हे प्रश्न नवीन नाहीत, जुनेच आहेत, पण मी मात्र नव्याने उत्तर द्यायची. का? तर हिला बरं वाटावं म्हणून. दिवसभरा गेलाय, रात्रभरी जाऊ दे. असं कोण बसतं का? असं टेबल असतं? टेबल कसं पाहिजे? हा, इकडे तू अशी माझ्या समोर, मी तुझ्या समोर, आणि मध्ये टेबल. अच्छा, असं छान तुझ्या डोळ्यात डोळे घालून छान तुझ्याकडे बघता यावं. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद असा समाधानाने बघता आला पाहिजे ना मला, आहे का नाही? आता मला एक सांगा, आता नवरा बायको दोघं जातात बाहेर जेवायला, कधीतरी असं रोमॅन्टिक मूड येतो की नाही, दोघंच आहोत. तसं जेवता जेवता जर आपल्याला वाटतं की मी बायकोला घास भरूया, तसं छान भरू शकतो ना मी तुला, असं छान. असं कसं भरू? असा मारुतीने येतो मेरू पर्वत आणल्यासारखा घास घेऊन आलं, घे का? मला नाही आवडत. कसं पाहिजे टेबल? पण दुधाची तहान तू ताकावर भागवलीस ना. कुठे ते हॉटेल आणि कुठे गाडीवरची पावभाजी सुहास? पण मजा आली की नाही? हो. मग कितीतरी वर्षानंतर असं छान रस्त्यावर उभं राहून पण गाडीवरची पावभाजी खाल्ली. हो यार, मजा आली. तर रोज रोज काय त्याचं ताजमध्ये मला. सुहास मला सांग, तुला माझ्या हातची पावभाजी आवडते का गाडीवरची? गाडीवरची. काय? अजिबात आवडत नाही. तुझ्या हातचीच आवडते. काय सवय तुझ्या हाताला, हा? रोज नको बनवू. पण का? म्हणजे कधीतरी वेगळं बनव ना, छान वडा, इडली, समोसा. तर रोज रोज काय पावभाजी? लोकांवाडीच आपली पावभाजीची गाडी आहे. सुहास, तर आमच्या या थुकरटवाडीमधल्या बऱ्याच कॅरेक्टर्सना तुम्ही भेटलात, पण आणखीन एक गृहस्थ आहेत ज्यांना सगळ्यांना भेटायचं आहे. झी मराठीवरती सगळे आदेश बांदेकर बघतात. आमच्याकडे संदेश वांदेकर आहेत आणि संदेश वांदेकरांना आता यावेळी सगळ्यांना भेटायचं. बघूया त्यांच्या मनात काय आहे. आज तेजस्वी प्रधान या ठिकाणी आलेले आहेत, म्हणून देशपांडे आलेले आहेत. अभिज्ञा म्हणा, नाव माहित आहे मला, नाव माहित आहे, पण जरा थोडासा प्रॉब्लेम. मी काय म्हणतो मॅडम, तुमचं एखादं घरचं नाव नाही का स्वस्त्यातलं? असं काय घरी तुम्हाला बाली, पिंकी वगैरे काय असं? अभि
अभि ना जा चला ओके. तर अभि मॅडम इथं आलेले आहे, पण खास तुम्हाला म्हणजे सांगायचा उद्देश काय माहिती का सर, म्हणजे आता मे महिना आहे, माझ्या पोरीचं लग्न आहे सर. अरे वा. त्याच्यामुळे काय झालं हे की पण सगळे आपल्या मुलींना घेऊन आलेले आहेत. नाही हा ते सगळे आपल्या पोरीला घेऊन आलेले आहेत, म्हणजे माझ्या पोरीचं पण लग्न आहे. पण कसं आहे मॅडम, म्हणजे तुमची जी कला आहे ती अशी तमाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचावी म्हणून मी काय केलं की मी म्हटलं ज्या काही सामान घेऊन ये, पोराला माझ्या सांगितलं का म्हटलं काही सामान घेऊन ये आणि ह्या एवढ्या मोठ्या मोठ्या लोक आले त्यांच्याकडनं आपण रुखवताचं काही सामान बनवून घेऊ बा, असा एक उद्देश माझा. चला साहित्य आपल्याकडे आलेलं आहे. चला सर तुम्ही पण जरा सजेशन देऊ शकता. तुमची वेळ सुरू होते आता. यांनी बोगदा बनवलेला आहे. रुखवतात बोगदा काय करायचा आहे? अरे म्हणून मी तुझं मनात तरी ठरलं का काय बनवायचं ते. प्रशांत दामले सरांनी एक महत्वाचं काम सुरू केलेलं आहे इकडे, जे आम्ही सारे खवय्यामध्ये ते करतात. वेळ आयडिया आयडिया वा जोरदार टाळ्या. म्हणून मी आयडिया आलेली आहे. व्हेरी गुड. क्या बात आहे. वेळ आता कमी आहे. चला 3 2 क्या बात. तेजस्वीने माहिती द्यायची तिने काय जे काय बनवलं. मे बी जेवणाच्या वेळेची आपण एक सलाड मध्ये डिझाईन म्हणून परडी बनवली आहे. आणि हे काय, हे घर आहे एक रिप्रेझेंटेटिव्ह, तिचं सासर म्हणूया आपण. तिच्या सासरी कधी आग लागू शकते असं त्याच्यामुळे सासर थोडं तापट डोक्याचं दिसतं. इकडे काड्या लागलेल्या आहेत आधीच. जाज्वल मृण्मयी ही खुंटी आहे याच्यावर तुम्ही किल्ले बरोबर. किल्ली अडकवण्यासाठी एक तिने एक बनवलं. अरे वा. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. सगळं जर तुला करायचं होतं मग आधी पपई का कापलीस तू, नंतर या काडेपेटा का जोडत होतीस. आणि आता ज्या एका प्रोडक्टची नासा सुद्धा वाट बघत होते, नासाहून काही शास्त्रज्ञ त्या प्रोडक्टची वाट बघत होते, तेच हे प्रोडक्ट. हा मुलगा ही मुलगी ह्यांचं लग्न आहे. सो मी त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी असं ठेवलंय की लोकांना येऊन कळेल. लॅम्प बनवलाय जो इथे तुम्हाला दिसतोय. आपण बल्ब इथून सोडू शकतो आणि हा इथे ठेवला इथे बल्ब उभा ठेवून लॅम्प होऊ शकतो. आणि लोड शेडिंग मध्ये लाईट गेली तर तुम्ही खाऊ पण शकता ते. तुम्हाला लक्षात आलंय का की ह्या बायका त्यातल्या त्यात फक्त नट्याच होऊ शकतात. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अ फेअर डील या नाटकाचे निर्माते मोहन पटेल, किरण शर्मा आणि शेखर लोकरे यांना. तर मला मोहन सरांना विचारायचं आहे की अ फेअर डील हे नाटक रंगभूमीवरती आलेलं आहे, तुमची काय भावना आहे? अतिशय खोलवरती शब्दरचना करून मार्मिकपणे डॉक्टर विवेक बेळेंनी हे नाटक लिहिलंय आणि उत्तम असे प्रस्थापित कलाकारांनी ते नाटक आता आमच्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीने तयार केलंय. आणि आता मी आमंत्रित करतो लग्नलॉजी या नाटकाचे निर्माते अशोक शिगवण आणि राजेश घाडगे यांना. अशोक सरांना मला विचारायचंय, लग्नलॉजी रसिक प्रेक्षकांनी हे नाटक का पाहावं? ज्यांचं लग्न ठरलंय, ज्यांचं झालंय आणि ज्यांना करायचं आहे या सर्वांसाठी हे नाटक आहे. आणि संत्याच्या भाषेत मी एक अतरंगी भाषेत अजून एक बोलेन की ज्यांचं वाजलंय आणि ज्यांचं वाचतंय ह्यांच्यासाठी पण आहे. आणि आता मी आमंत्रित करतो कार्टी काळजात घुसली या नाटकाचे सूत्रधार मंगेश कांबळी यांना. आणि या मंचातर्फे आणि एसएल विजन यांच्यातर्फे सगळ्या उपस्थित मान्यवरांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, पुन्हा एकदा अशीच धमाल करण्यासाठी आणखीन काही नवीन कलाकारांच्या सोबत, नवीन कलाकृतींसोबत आपण भेटणार आहोत तुमच्या हक्काच्या या व्यासपीठावर, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, पॉवर्ड बाय गुड नाईट टीम, नो स्मोक कॉय.